الله يتوفى الأنفس حين موتها والتي لم تمت في منامها فيمسك التي قضى عليها الموت ويرسل الأخرى إلى أجل مسمى إن في ذلك لآيات لقوم يتفكرون أم اتخذوا من دون الله شفعاء قل أولو كانوا لا يملكون شيئا ولا يعقلون قل لله الشفاعة جميعا له ملك السماوات والأرض ثم إليه ترجعون وإذا ذكر الله وحده اشمأزت قلوب الذين لا يؤمنون بالآخرة وإذا ذكر الذين من دونه إذا هم يستبشرون قل اللهم فاطر السماوات والأرض عالم الغيب والشهادة أنت تحكم بين عبادك فيما كانوا فيه يختلفون ولو أن للذين ظلموا ما في الأرض جميعا ومثله معه لافتدوا به من سوء العذاب يوم القيامة وبدا لهم من الله ما لم يكونوا يحتسبون وبدا لهم سيئات ما كسبوا وحاق بهم ما كانوا به يستهزئون فإذا مس الإنسان ضر دعانا ثم إذا خولناه نعمة منا قال إنما أوتيته على علم بل هي فتنة ولكن أكثرهم لا يعلمون قد قالها الذين من قبلهم فما أغنى عنهم ما كانوا يكسبون فأصابهم سيئات ما كسبوا والذين ظلموا من هؤلاء سيصيبهم سيئات ما كسبوا وما هم بمعجزين أولم يعلموا أن الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر إن في ذلك لآيات لقوم يؤمنون. मृत्यूसमयी प्रत्येक जीवधारीचा आत्मा अल्लाह आपल्या ताब्यात घेतो आणि जो अद्याप मेला नाही त्याचा आत्मा निद्रिस्त अवस्थेत आपल्या ताब्यात ठेवतो. मग जर एखाद्यासाठी झोपेच्या स्थितीत मृत्यूचा फैसला झालेला असेल तर त्याच्या आत्म्यास आपल्या जवळ रोखून ठेवतो आणि दुसऱ्या जीवांना त्यांचा समय पूर्ण होईपर्यंत सोडून देत राहतो. निस्संदेह जे लोक विचार चिंतन करतील त्यांच्याकरता यात मोठ्या निशाण्या आहेत. काय त्यांनी अल्लाहशिवाय आपल्यासाठी शिफारस करणारे हिमायती बनवून ठेवले आहेत? तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा, जर हे हिमायती लोक कोणत्याही वस्तूचे मालक नसतील आणि त्यांना मामला उचितपणे समजत नसेल तरीही, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगा की शिफारसीचे समस्त अधिकार फक्त अल्लाहजवळ आहेत. आकाशांमध्ये आणि जमिनीवर सर्व ठिकाणी त्याचीच राजसत्ता आहे. मग तुम्हा सर्वांना त्याच्याचकडे परत जायचं आहे. जे लोक आखिरतवर ईमान राखत नाहीत त्यांची अवस्था अशी आहे की जेव्हा जेव्हा एकमेव अल्लाहची स्तुती प्रशंसा केली जाते तेव्हा तेव्हा त्यांची मनं तंग म्हणजे संकुचित होऊ लागतात आणि जेव्हा अल्लाहच्या शिवाय दुसऱ्याचा जय जयकार केला गेला तर हे मोठे खुश होतात. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा की हे अल्लाह, आकाशांचा आणि जमिनीचा निर्माता, गुप्त आणि उघड सर्व काही जाणणारा, तूच खरा फैसला करणारा आहेस आपल्या दासांच्या आपापसातील मतभेदांचा. कयामतीच्या दिवशी या अत्याचारी लोकांजवळ जर पृथ्वीभर खजिना असेल आणि तेवढाच आणखी जास्त असेल तर हे कयामतीच्या दिवशीच्या सक्त सजा यातनांच्या बदल्यात सर्व काही सुटकेसाठी देऊ इच्छितील तरीही भयंकर सजा यातनेपासून त्यांना सुटका मिळणार नाही. आणि अल्लाहतर्फे त्यांच्यावर असं संकट टाकलं जाईल की ज्याची त्यांना कल्पनाही नसेल. तिथे त्यांच्या समस्त वाईट कर्मांचे परिणाम समोर दिसून येतील आणि ज्याला थट्टा विनोद समजून टाळलं होतं तोच अजाब त्यांच्यावर तुटून पडेल. मनुष्यावर जेव्हा देखील एखादं संकट घेरा टाकतं तेव्हा तो आम्हाला पुकारू लागतो. मग आम्ही त्याला आपल्या कृपा देणगीचा लाभ देताच तो म्हणू लागतो की हे सर्व काही
मला माझ्या योग्यतेमुळे लाभलं आहे. वास्तविक अशी अवस्था तर कसोटीची अवस्था असते, परंतु बहुतेक लोक ही हकीकत जाणतच नाहीत. यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही अशाच मूर्खतापूर्ण गोष्टी सांगितल्या आणि ते बर्बाद झाले, आणि जिला ते आपली कमाई समजत होते ती त्यांना वेळेवर उपयोगी पडू शकली नाही. उलट त्यांना आपल्या कमाईचा वाईट परिणाम भोगावा लागला. या जुलमी लोकांनाही आपल्या दुष्कर्मांचा वाईट परिणाम पाहायचा आहे, आणि असे लोक आम्हाला बेबस करण्यात कधीही सफल होऊ शकत नाहीत. काय त्यांना हे माहिती होऊ शकलं नाही की अल्लाहचा हा नियम आहे की तो ज्याला इच्छितो भरपूर रोजी देतो आणि ज्याला इच्छितो मोजून मापूनच देतो. ईमान राखणाऱ्या लोकांकरता अन्नसामुग्रीच्या वाटणीत ही बोधचिन्ह मौजूद आहेत.